नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नौकार भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती प्रक्रिया, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक भरती प्रक्रिया, 700 पेक्षा जास्त जागांची ही भरती प्रक्रिया प्रत्येक जिल्हानिहाय सुरू असून यामध्ये रायगड जी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया आहे, परीक्षा सध्या सुरू असून या अंतर्गत जे पेपर आहेत चालू आहेत. त्याचबरोबर यानंतर पाहू शकता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रायगड जिल्हा, त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यासाठीची सुद्धा भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. त्या भरती परीक्षेअंतर्गत जो पॅटर्न आहे 90 गुणांची परीक्षा आणि 10 गुणांचा जे मुलाखत आहे या अंतर्गत पॅटर्न असणार आहे. या परीक्षेमध्ये जे आहे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता, गणित आणि सामान्य ज्ञान यावर आधारित सेक्शनवर प्रश्न विचारले जातात. आता इंग्रजी व्याकरण जे आहे बहुतांश जे उमेदवार आहेत परीक्षा देणारे त्यांना कठीण जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण जे इंग्रजी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरणवर कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहेत, त्या पद्धतीचे संभावित प्रश्न जे आहेत, त्या पद्धतीचे प्रश्न आहेत, त्या पद्धतीचे महत्त्वाचे प्रश्न उदाहरणासह पाहूया की कशा पद्धतीने ते सोडवले जाऊ शकतात. बरोबर पर्याय कशा पद्धतीने ओळखायचे याबद्दलची माहिती आजच्या या सेशनमध्ये पाहूयात. तर पाहू शकता पहिलाच प्रश्न आहे यामध्ये चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम. आता हा जो शब्द देण्यात आलेला आहे यामध्ये तुम्हाला करेक्ट वर्ड जो आहे पर्यायामधून सिलेक्ट करायचा आहे. इंग्रजी व्याकरणमधला प्रश्न, शी रॅन बिकॉज शी डॅश डॅश इन अ हरी, म्हणजे इन अ हरी. आता इथे तुम्हाला जो आहे वर्ब वापरायचा आहे. वर्ब पाहू शकता 4 वर्ब आहेत. ही आहे, वॉज आहे, मस्ट बी आहे आणि कुड आहे. आता शी वापरलंय याचा अर्थ तुम्ही ही वापरू शकत नाही. त्यानंतर वॉज वापरू शकता. शी रॅन बिकॉज धावली, शी वॉज, तर वॉज वापरलं जाऊ शकतं याच्यामध्ये. ही वापरू शकत नाही. ही म्हणजे तो होता याच्यामध्ये करता. त्यामुळे वॉज वापरू शकता. म्हणजेच बरोबर उत्तर पाहू शकता वॉज हे बरोबर आहे. मस्ट बी इथे वापरू शकत नाही. इन वापरलंय. मस्ट बी हरी, इन वापरल्यामुळे ते मस्ट बी वापरलं जाऊ शकत नाही आणि कुड बी सुद्धा नाही. तर याबरोबर पाहू शकता बरोबर आहे वॉज हे जे आहे तुम्ही वापरू शकता यामध्ये. दुसरा प्रश्न, शूज फ्रॉम द फॉलोइंग वर्ब फ्रॉम लिबर्टी, म्हणजे याच्यामधून तुम्हाला जो आहे चूज करायचा आहे. इथे याच्यामध्ये चुकीचं झालेलं आहे. चूज फ्रॉम द फॉलोइंग वर्ब फ्रॉम द लिबर्टी. तर लिबर्टीसाठीच वर्ब शोधायचा आहे. 4 पर्याय पाहू शकता याच्यामध्ये. लिबर्टीसाठीच वर्ब कोणतं आहे? पर्याय पाहू शकता, लिबर्टाईन, लिबरेलेशन, लिबरलिटी आणि लिबरेट. तर पाहू शकता तर पर्याय क्रमांक 4 जे आहे हे वर्ब आहे लिबरेटसाठीचं. लिबर्टीसाठीचं वर्ड जे आहे बरोबर वर्ड लिबरेट असं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक डी जे आहे 4 यासाठीचं बरोबर आहे लिबरेट हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे यामध्ये, आय डॅश डॅश पे द बिल टुडे, इट्स द लास्ट डेट. अशा पद्धतीची 2 वाक्य आहेत यामध्ये. आय डॅश डॅश पे द बिल टुडे, इट्स द लास्ट डेट. तर याच्यामध्ये तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी जे आहे हे मॉडल ऑक्झिलरी सिलेक्ट करायचं आहे पर्यायामधून. तर यामध्ये पाहू शकता पर्याय जे आहेत या पर्यायामधून मॉडल ऑक्झिलरी कोणता असेल. पर्याय पाहू शकता यामध्ये शूड आहे, मे, कॅन आणि मस्ट. तर पाहू शकता याच्यामध्ये आय शूड म्हणजे मी पे करीन असा वेगळा अर्थ होतो. त्या पाहू शकता आय मे पे द बिल टुडे, म्हणजे मी आज भरणार आहे बिल, म्हणजे आज भरायचं आहे बिल, म्हणजे आय मस्ट. इट्स द लास्ट डेट, शेवटची डेट आहे. तुम्ही अर्थ लावू शकता याच्यामध्ये, मला बिल भरलंच पाहिजे कारण आजची शेवटची डेट आहे, म्हणजेच मस्ट हे बरोबर येते. पाहू शकता यामध्ये आय मस्ट पे द बिल टुडे, इट्स द लास्ट डेट, म्हणजेच मला बिल भरलंच पाहिजे, आजची शेवटचे दिवस, आजचा शेवटची तारीख आहे. याचाच अर्थ पाहू शकता इथे जे वाक्य आहे यामध्ये यामध्ये तुम्हाला मस्ट हा बरोबर पर्याय आहे. याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी जे आहे हे मस्ट हे बरोबर उत्तर आहे यासाठीचं. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. आता पर्यायामधून तुम्हाला 4 जे करेक्ट ऑप्शन आहे हा वर्ड पूर्ण करायचा आहे. पाहू शकता 4 पर्याय देण्यात आलेली आहेत. प्रश्न असा आहे, डॅश डॅश आय हॅव वर्ड विथ यू. तर पाहू शकता याच्यामध्ये वॉज वापरू शकता, वॉज नाही वापरू शकत आहे. कुड वापरलं जाऊ शकतं. इफ आय हॅव वर्ड विथ यू नाही वापरू शकत आहे. एम आय सुद्धा वापरलं जाऊ शकत नाही. कुड आय हॅव वर्ड विथ यू हे याच्यानी जे वाक्य आहे बरोबर होते. पाहू शकता कुड आय हॅव
वर्ड विथ यू म्हणजेच कुड जे आहे हे बरोबर उत्तर आहे याच्यासाठीचं. प्रश्न क्रमांक 4 साठीचं. 5वा प्रश्न आहे पिक आउट सायनॉम म्हणजे याच्यामध्ये समानार्थी शब्द जो आहे डिबिलेटिंगसाठीचा याचा समानार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. समानार्थी शब्द शोधताना पहिला जो शब्द आहे त्या शब्दाचा तुम्हाला अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. तो शब्द काय विचारलाय आणि त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला तर तुम्ही त्याचा समानार्थी शब्द शोधू शकता. डिबिलेटिंग म्हणजे कमजोर होणारा असा शब्द आहे. तर याच्यामध्ये शेमफुल शेमफुल तुम्ही वापरू शकत नाही म्हणजे खजील असणारा असा होऊ शकतो. डिप्रेसिंग म्हणजे टेन्स असणारा. एन्करेजिंगमध्ये याच्यामध्ये तुम्हाला जास्त मजबूती देणारा म्हणजे काय बोलतात त्याला आपण म्हणू शकतो मराठीमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला एन्करेज करणारा असेल तो असेल याच्यामध्ये. आणि पर्याय क्रमांक 4 पाहू शकता डीमध्ये वीक अँड फेबल. तर पाहू शकता वीक अँड फेबल हे बरोबर येत आहे. याच्यामध्ये पाहू शकता या शब्दाचा पहिला अर्थ बिलेडिंग म्हणजेच कमजोर होणारा. तर यामध्ये समानार्थी शब्द आहे वीक अँड फेबल हे बरोबर येतं यासाठीचं. 6वा प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेला आहे पाहू शकता चूज द वर्ड विच हॅज फॅमिलियर मिनिंग. आता यासाठी सुद्धा समानार्थी शब्द आहे म्हणजे त्याच पद्धतीने समान त्याचा अर्थ येणारा असा शब्द तुम्हाला याच्यामधून निवडायचा आहे. तर पहिल्यांदा जो शब्द विचारला आहे त्या शब्दाचा अर्थ काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. पाहू शकता याच्यामध्ये विचारण्यात आलेलं आहे डिक्री. डिक्रीसाठी पाहू शकता एक आपण सिरीज म्हणतो तर सिरीज पद्धतीचा असा प्रश्न आहे. तर यामध्ये पाहू शकता डेथ. डेथ तर नाही आहे सिरीजमध्ये येत आहे. डिग्रीसुद्धा नाही येऊ शकत आहे. ऑर्डर डिक्लेअर आणि ऑर्डर तर पाहू शकता ऑर्डरमध्ये सिरीज येते म्हणजे समानार्थीपूर्ण देण्यात आलेलं आहे डिक्रील. तर यासाठी पाहू शकता ऑर्डर हे बरोबर उत्तर आहे यासाठीचं. ऑर्डर हे उत्तर यासाठीचं बरोबर येत आहे. डिक्लेअरसुद्धा यामध्ये नाही येऊ शकत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक जो आहे डी आहे पर्याय क्रमांक सी आहे ऑर्डर हे उत्तर बरोबर आहे 6व्या प्रश्नासाठीचं. 7वा प्रश्न चूज द करेक्ट सेंटेन्स वी डिड नॉट हार्डली हॅव टाईम टू इट. म्हणजे आम्हाला वेळ नाही मिळाला जेवण्यासाठी असा याचा अर्थ आहे. वी डिड नॉट हार्डली हॅव टाईम टू इट. पर्याय पाहू शकता यामध्ये वी डिड नॉट इट. चूज द करेक्ट सेंटेन्स तुम्हाला काढायचं आहे. वी डिड नॉट हार्डली हॅव टाईम टू इट. त्यासाठी वी डिड नॉट इट. वी डिडंट हॅव टाईम. त्याच्यानंतर वी हार्डली हॅड टाईम टू इट आणि हार्डली वी डिड नॉट इट ऑन टाईम. तर यामध्ये पाहू शकता 4था पर्याय तुम्ही पाहिलात तर याच्यामध्ये तुमचं वाक्यच पूर्ण होत नाही आहे तो पर्याय याच्यामध्ये. यामध्ये पहिलं पाहू शकता वी डिड नॉट आम्ही खाल्लंच नाही. आम्हाला वेळ नाही भेटला यामध्ये ते येत नाही आहे. पाहू शकता वी डिडंट हॅव टाईम तर आम्हाला वेळ नाही भेटला. खाल्लंच नाही याचा उपयोग इथं झालेला नाही आहे. पाहू शकता पर्याय क्रमांक सी जो आहे वी हार्डली हॅड टाईम टू इट म्हणजे आम्हाला थोडासाच टाईम भेटला. खूपच कमी टाईम भेटला जेवण्यासाठी. म्हणजेच पर्याय क्रमांक सी जे आहे हे परफेक्ट आहे. फॅमिलियर याच्यामध्ये जे करेक्ट सेंटेन्स आहे हे पर्याय क्रमांक सीचं उत्तर यासाठीचं बरोबर आहे. 8वा प्रश्न फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. आता ऑप्शन पाहू शकता यामध्ये देण्यात आलेली आहेत. पर्याय आहे आपला जो उदाहरण आहे पाहू शकता आय हॅव नॉट ट्रॅव्हल्ड बाय प्लेन म्हणजे मी कधी प्लेनने प्रवास केलेला नाही विमानाने प्रवास केलेला नाही आहे. तर पाहू शकता आय हॅव नॉट ट्रॅव्हल्ड बाय प्लेन. तर याच्यामध्ये करेक्ट जे आहे यामध्ये वापरायचं आहे कोणता वर्ड येईल पुढे याच्यामध्ये पाहू शकता यट आहे टिल नाऊ ॲज ऑफ नाऊ नन ऑफ दिस. तर पाहू शकता 3 पर्यायामधून कोणतं येईल आय हॅव नॉट ट्रॅव्हल्ड बाय प्लेन टिल नाऊ म्हणजे आत्तापर्यंत. टिल नाऊ तुम्ही वापरू शकत नाही आहे. ॲज ऑफ नाऊ तुम्ही स्टार्टला वापरू शकता. तर पाहू शकता आय हॅव नॉट ट्रॅव्हल्ड बाय प्लेन यट हे बरोबर येतं. यासाठी पाहू शकता शेवटीला वापरण्यात येणारा जो वर्ड आहे यामध्ये ऑप्शनमध्ये यट वापरू शकता. आय हॅव नॉट ट्रॅव्हल्ड बाय प्लेन यट आत्तापर्यंत. 9वा प्रश्न पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. यामध्ये पाहू शकता पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. त्याच्यामध्ये सेंटेन्स देण्यात आलेली आहेत. यामधून करेक्ट सेंटेन्स तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. 4 पर्याय पाहू शकता. यामधून बरोबर जे उदाहरण आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. पाहू शकता पर्याय पहिला आहे द लास्ट ट्रेन गोज टू कल्याण देअर. त्यानंतर देअर इज गोइंग टू द लास्ट ट्रेन टू कल्याण. त्याच्यानंतर फ्रॉम देअर इज गोइंग द लास्ट ट्रेन फॉर कल्याण अँड देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर कल्याण. पाहू शकता पहिला जो पर्याय आहे यामध्ये लास्ट ट्रेन गोज टू कल्याण देअर. देअर याच्यामध्ये वापरू शकत नाही आहे बरोबर.
यामध्ये देअरनी वाक्य जे आहे पूर्णपणे बदलत आहे. यानंतर दुसरा पर्याय पाहू शकता, देअर इज गोइंग द लास्ट ट्रेन. तर या पद्धतीने सुद्धा हे वाक्य पूर्ण होत नाहीये, चुकीचं होत आहे. यानंतर पाहू शकता इथे उद्गारवाचक चिन्ह ते वापरण्यात आलेली आहेत. फ्रॉम देअर, फ्रॉम देअर सुद्धा वापरू शकत नाही. फ्रॉम देअर गोइंग द लास्ट ट्रेन फॉर कल्याण हे सुद्धा चुकीचं आहे. तर यामध्ये पाहू शकता शेवटचा जो पर्याय आहे देअर गोज, ते चालली द लास्ट ट्रेन फॉर कल्याण ती बघा. तर यामध्ये देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर कल्याण शेवटचा पर्याय जो आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे. पाहू शकता जे अचूक जे आहे म्हणजे आपण जेव्हा आपण याच्या वाक्याचा जे उ- उ- अर्थ समजून घेतो तेव्हा आपल्याला समजतं की कोणता पर्याय जो आहे तो बरोबर असेल, कोणतं उदाहरण कोणतं वाक्य बरोबर असेल. देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर कल्याण वाक्य पूर्ण होत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक डी यासाठीचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. चूज द करेक्ट ॲप्रोशेट फ्रॉम द वर्ब अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आता वर्ब तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. प्रश्न असा आहे, द ऑफिसर डॅश डॅश द विलेजेस प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये तुम्हाला म्हणायचं आहे द ऑफिसर डॅश डॅश द विलेजेस प्रॉब्लेम म्हणजे ऑफिसर्सला विलेजेसचा प्रॉब्लेम याच्यामध्ये काय वापरलं जाऊ शकतं. डज नॉट अंडरस्टँड, इज नॉट अंडरस्टँडिंग, डू नॉट अंडरस्टँड आणि वॉज नॉट अंडरस्टँड. तर पाहू शकता द ऑफिसर आता सध्या चालू आहे म्हणजे द ऑफिसर तिथे आहे. तर पाहू शकता वॉज नॉट, डज नॉट, अंडरस्टँड, इज नॉट तुम्ही वापरू शकत नाही. द ऑफिसर इज नॉट अंडरस्टँड, इज नॉट वाक्य थोडं वेगळं होतं. पाहू शकता डू नॉट वापरू शकता पण याच्यामध्ये पाहू शकता कधीचं वाक्य आहे याच्यावर आहे, तुम्ही त्याच्यामध्ये सांगत आहात. यानुसार डज नॉट ह्याचं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए जे आहे यासाठी बरोबर आहे. द ऑफिसर डज नॉट अंडरस्टँड द विलेजर्स प्रॉब्लेम हा जो पर्याय आहे यासाठीचा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहण्यापूर्वी पाहू शकता DCC बँक भरती प्रक्रिया जी आहे 700पेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया. यासाठी आम्ही परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मॉक टेस्ट सराव प्रश्नसंच तयार केले आहेत. परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेले 10 प्रश्नसंच तुम्ही आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवरून चेक करू शकता. सराव प्रश्नपत्रिका ऑनलाईन सरळ मोबाईलवरून सोडवू शकता. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. प्ले स्टोअरवरून नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. चूज द करेक्ट टेन्स फ्रॉम फादर रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मुवमेंट. आता याच्यामध्ये टेन्स ओळखायचं आहे. तर टेन्सनुसार जे करेक्ट जे वाक्य आहे कोणतं याला याच्यामध्ये फादर डॅश डॅश रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मुवमेंट आणि वडील आत्ता न्यूजपेपर वाचत आहेत. तर यासाठी तुम्ही काय वापरू शकता. टेन्स जो आहे सध्याचा टेन्स आहे, वाचणं चालू आहे याचा अर्थ पाहू शकता पर्याय आहेत. यासाठीचा आर आहे, इज आहे, वॉज आहे आणि वेअर. आता पाहू शकता सध्या वाचन चालू आहे म्हणजे वर्तमान काळ याच्यामध्ये आहे. तर चूज द करेक्ट टेन्स फ्रॉम द फादर. आर रीडिंग आर नाही वापरू शकत आहे. त्याच्यामध्ये वाचत आहेत म्हणजे इज रीडिंग हे जे वाक्य आहे यासाठी इज वापरलं जाऊ शकतं. इज जे आहे चालू वर्तमान काळ आहे म्हणजेच फादर इज रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मुवमेंट हे वाक्य यामध्ये पूर्ण होत आहे. बरोबर पाहू शकता. तर फादर वॉज रीडिंग ही जेव्हा वाक्य वापराल तेव्हा तो भूतकाळ होईल. ॲट द मुवमेंट यामध्ये येऊ शकत नाही. आत्ता वाचत आहेत ॲट द मुवमेंट चालू मुवमेंट आहे याचा अर्थ इज हे बरोबर आहे. यासाठीचं पर्याय क्रमांक ए जे आहे इज, बी आहे यासाठीचं इज हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12. हू कॅन सेव्ह अवर कंट्री. चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस. इथे पाहू शकता पॅसिव्ह वॉइस वापरायचा आहे. आता पॅसिव्ह वॉइस कसा वापरायचा यासाठी पॅसिव्ह वॉइस तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. पॅसिव्ह वॉइस कधी वापरला जातो, पॅसिव्ह वॉइस जो आहे कशा पद्धतीने बेसिक काय आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. पर्याय पहा यामध्ये. हू अवर कंट्री कॅन बी सेव्हड बाय, बाय whom कॅन अवर्स कंट्री बी सेव्हड. त्याच्यानंतर हू कॅन अवर्स कंट्री बी सेव्हड बाय आणि त्याच्यानंतर हू डीड अवर कंट्री बी सेव्हड बाय. तर पाहू शकता याच्यामध्ये जेव्हा पॅसिव्ह वॉइस वापरता तेव्हा वाक्य सकारात्मक होतं. बाय whom कॅन अवर्स कंट्री बी सेव्हड यासाठीचं बरोबर उत्तर येते. पाहू शकता पर्याय क्रमांक बी जे आहे हे बरोबर आहे. यामध्ये पाहू शकता हू अवर कंट्री कॅन बी सेव्हड बाय याच्यामध्ये वाक्यच जे आहे पूर्णपणे चुकीचं होतं. यानंतर सी मध्ये पाहू शकता हू कॅन अवर कंट्री बी सेव्हड बाय वाक्य चुकतं आहे. त्याच्यानंतर हू डीड अवर कंट्री बी सेव्हड बाय वाक्य पूर्ण होत नाही आहे, चुकीचं होत आहे. बाय whom
कॅन अवर कंट्री बी सेव्ड कम्प्लीट पॅसिव्ह वाईज झालेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक बी उत्तर बरोबर आहे. 13वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस विचारण्यात आलेला आहे. पाहू शकता इतके कठीण प्रश्न विचारले जात नाही आहेत लिपिकसाठी, शिपाई पदासाठी, पण लिपिक पदासाठी हे विचारले जाऊ शकतात. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता याच्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस तुम्हाला ओळखायचा आहे. पर्याय उदाहरण पाहू शकता. आय शॅल बी ओबिलिज्ड टू गो. तर याच्यामध्ये पाहू शकता आय शॅल बी ओबिलिज्ड टू गो. तर याच्यामध्ये पर्याय आहेत विल बी ओबिलिज्ड मी टू गो. त्याच्यानंतर पहिलाच पर्याय जो आहे पाहू शकता बरोबर आहे. याच्यामध्ये सर्कमेंटेन्स विल बी ओबिलिज्ड मी टू गो हे बरोबर आहे. डेस्टिनी ओबिलिज्ड मी टू गो. फोर्सफुली आय ओबिलिज्ड टू गो आणि इट इज ओबिलिज्ड मी टू गो. तर पाहू शकता पहिला जो पर्याय आहे म्हणजे त्या पद्धतीने जे ॲक्टिव्ह व्हॉइस होत आहे याच्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइससाठीचा जो पहिला पर्याय आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे. यासाठी पाहू शकता. 14वा प्रश्न. नायदर प्रेस नॉर ब्लेम डॅश डॅश टू अफेक्ट हिम. तिथे वापरायचं आहे. पाहू शकता बरोबर काय येईल. सिम्ड, सिम्स, सिमिंग आणि इट्स सिमिंग. पाहू शकता नायदर प्रेस नॉर ब्लेम सिम्स हे बरोबर येत आहे. सिम्ड तुम्ही वापरू शकत नाही आहे या भाषेमध्ये. पाहू शकता सिमिंगसुद्धा येत नाही, इट्स सिमिंगसुद्धा येत नाही. सिम्ड हे जे आहे बरोबर आहे. सिम्स बरोबर आहे. यासाठीचं हे जे आहे बरोबर आहे सिम्स. नायदर प्रेज नॉर प्लेम सिम्स. सिम्स म्हणजे टू अफेक्ट हिम. तर बरोबर पाहू शकता बरोबर उत्तर आहे सिम्स. यानुसार इथे वापरलं जाऊ शकतं. 15वा प्रश्न. आय एम सीइंग हिम टुमारो. आय एम सीइंग हिम टुमारो. विच ऑफ द फॉलोइंग पार्ट्स ऑफ द अबोव सेंटेन्स कंटेन्स एरर इन इट. पाहू शकता आता या शब्दामध्ये कुठेतरी एरर आहे, चुकीचं आहे. तो कोणता शब्द चुकीचा आहे. आय एम सीइंग हिम टुमारो. आय एम सीइंग हिम टुमारो. तर याच्यामध्ये कोणता शब्द चुकीचा आहे पाहू शकता. पर्याय आहेत. ॲम चुकीचं आहे, टू सीइंग चुकीचं आहे, टू सीइंग याच्यामध्ये चुकीचं आहे आणि टुमारो. तर पाहू शकता याच्यामध्ये आय एम सीइंग हिम टुमारो. पाहू शकता याच्यामध्ये जे चुकीचं आहे याच्यामध्ये वाक्य चुकलेलं आहे. तर पाहू शकता याच्यामध्ये टू सीइंग हे चुकीचं आहे. आय एम सीइंग. सीइंग जे वापरले आपण सीइंग नाही येणार आहे. आय एम याच्यामध्ये पाहू शकता आय एम सीइंग हिम टुमारो. त्यामध्ये सीइंग जे वापरण्यात आलेलं आहे हे सीइंग जे एरर आहे कंटेन एररमध्ये पाहू शकता या वाक्यामध्ये सीइंग याच्यामध्ये चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 16वा. चूज द करेक्ट स्पेलिंग. आता इनॉग्रेशनची म्हणजेच जे उद्घाटन आपण बोलतो या उद्घाटनच्या वाक्याची इंग्लिशमध्ये जी स्पेलिंग आहे तुम्हाला करेक्ट ओळखायची आहे. अशा पद्धतीचा एक प्रश्न हमखास असतो, नक्कीच असतो. पाहू शकता याच्यामध्ये इनॉग्रेशनची स्पेलिंग बरोबर स्पेलिंग कोणती असेल तर पाहू शकता याच्यामध्ये पाहू शकता पहिला जो पर्याय देण्यात आलेला आहे याच्यामध्ये उच्चार वेगळा होतो. इनॉग्रेशन. त्याच्यानंतर पाहू शकता आर्ग्युएशन. त्याच्यानंतर इनोवर्गेशन होत आहे आणि यानंतर पाहू शकता याच्यामध्ये INAU म्हणजे पहिलाच पर्याय जो आहे यासाठीचं बरोबर आहे इनॉर्गेशनसाठीचं. बाकीच्या पर्यायामध्ये पाहू शकता इथे स्पेलिंग ज्या रॉंग आहेत त्या समजू शकता. याच्यामध्ये INAUGURA. त्याच्यामध्ये पाहू शकता याच्यामध्ये जो पहिला पर्याय आहे इनॉर्गेशन स्पेलिंगमध्ये हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17वा. व्हॉट डज द फॉलोइंग इडियम मीन. म्हणजे म्हणीचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. जी म्हण देण्यात आलेली आहे त्या म्हणीचा जो इंग्लिशमध्ये अर्थ आहे काय आहे पाहू शकता. टू बरी द हॅचेत. टू बरी द हॅचेत ही जी म्हण आहे इंग्लिशमधून त्या म्हणीचा अर्थ काय आहे पाहू शकता. पर्याय टू गिव्ह अप ओल्ड एनिमिटी, टू हाईड वन्स हेल्थ, टू हाईड वन्स डिसलाईक, टू किल समवन. तर पाहू शकता जी दुश्मनी आहे ती संपवायची आहे यासाठी टू बरी द हॅचेत यासाठीचा शब्द आहे. म्हणजे दुश्मनी संपवण्यासाठीचा शब्द आहे. हाईड्स म्हणजे श्रीमंती लपवण्यासाठी नाही आहे ते बरी. त्याच्यानंतर हाईड वन्स डिसलाईक दुसऱ्यांचे जे नावड लपवण्यासाठी नाही आहे. किल समवन तर अजिबात येत नाही आहे यामध्ये पाहू शकता. म्हणजेच टू गिव्ह अप ओल्ड एनिमिटी म्हणजेच हे बरोबर उत्तर आहे. पहिला पर्याय जो आहे यासाठीचा बरोबर आहे टू गिव्ह अप ओल्ड एनिमिटी या म्हणीचा अर्थ आहे टू बरी द हॅचेटसाठीचा. 18वा प्रश्न. सिलेक्ट द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग फ्रेज. अ पर्सन हू बिलिव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे देवावर विश्वास ठेवणारा असा कोण. तर पाहू शकता पर्याय थेसिस्ट, ॲथेसिस्ट, सेप्टिक
आणि फेंटिक. तर पाहू शकता देवावर विश्वास ठेवणारा म्हणजे आस्तिक मराठीमध्ये. अ पर्सन हू बिलीव्हज इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. देवावर विश्वास ठेवणारा म्हणजेच आस्तिक म्हणजे थेसिस्ट. नास्तिक म्हणजे सेप्टिक म्हणजे जे आपण औषध वापरतो अँटिसेप्टिक असतं त्या पद्धतीने. फेंटिक तर पाहू शकता पहिला पर्याय जो आहे थेसिस्ट म्हणजेच आस्तिक हे बरोबर उत्तर आहे या पर्यायाचं. प्रश्नाचा पहिला पर्याय जो आहे बरोबर आहे. 19वा प्रश्न. चूज द करेक्ट विरुद्धार्थ शब्द अँटोनिम ऑफ द व्हर्टिकल. व्हर्टिकल या शब्दासाठीचा विरुद्धार्थ शब्द सांगायचा आहे. पर्याय पाहू शकता पॅरलल, हॉरिझॉन्टल, विकिशियस आणि प्रिक्युलंडर. व्हर्टिकल म्हणजे तुम्ही पाहू शकता व्हर्टिकल म्हणजे आडवा. व्हर्टिकल म्हणजे आता पाहू शकता व्हर्टिकल म्हणजे उभा आला. तर व्हर्टिकल उभा पाहू शकता विरुद्धार्थी काय येईल तर आडवा हॉरिझॉन्टल म्हणजेच पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे. तर पाहू शकता पॅरलल म्हणजे समांतर होत आहे. तर विरुद्धार्थी नाही येत आहे. व्हर्टिकल म्हणजे उभा आहे. तर हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा. सिंपल प्रश्न आहे. तर याचं हॉरिझॉन्टल असं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20वा. पिक आउट द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. ॲड क्वेश्चन टॅग जो आहे तो करेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पाहू शकता पर्याय. प्रश्न आहे ॲनिमल्स अल्सो नीड स्पेस. ॲनिमल्सना सुद्धा जो स्पेस हवा असतो जागा हवी असते का? हा प्रश्न आहे. ॲनिमल्स अल्सो नीड स्पेस. इथे क्वेश्चन टॅग सिलेक्ट करायचा आहे. पर्यायामधून डोंट दे, आरंट दे, कांट दे, वॉज दे. तर वॉज दे वापरू शकत नाही आहे तुम्ही. ॲनिमल्स अल्सो नीड स्पेस वॉज दे वापरू शकत नाही. कांट दे सुद्धा वापरू शकत नाही. आरंट दे याच्यामध्ये नाही वापरू शकत. डोंट दे नाही का? असं म्हणलं तर बरोबर येत आहे. ॲनिमल्स अल्सो नीड स्पेस डोंट दे बरोबर आहे. म्हणजेच पहिला पर्याय जो आहे यासाठीचा बरोबर आहे. म्हणजे पाहू शकता याचं उत्तर आहे डोंट दे. ॲनिमल्स अल्सो नीड स्पेस डोंट दे हे बरोबर उत्तर आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता हे परत महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता यामधील इंग्लिश ग्रामर जे आहे, ते इंग्लिश ग्रामर चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी, समजण्यासाठी जे बेसिक आहे ते महत्त्वाचं असणं आवश्यक आहे. एका सेशनमध्ये, एका व्हिडिओमध्ये जे इंग्लिश ग्रामर आहे ते पूर्णपणे कव्हर होऊ शकत नाही. प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे समजून घ्यायची आणि त्या पद्धतीने उत्तर कसं सिलेक्ट करायचं, बरोबर उत्तर कसं सिलेक्ट करायचं हे तू सांगू शकतो. पण त्या पद्धतीने जे आहे याच्यामध्ये कोणतं उत्तर बरोबर येईल किंवा कशा पद्धतीने जे आहे बेसिक जे चांगलं असेल तर ग्रामरमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्लिश ग्रामरसाठीचे मार्क्स मिळवू शकता. तर अशा पद्धतीने तयारी केली जाऊ शकते इंग्लिश ग्रामरसाठीची. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीच्या भरती परीक्षेसाठी सुद्धा इंग्लिश ग्रामर सेम पॅटर्न असेल. BMCची भरती आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, त्याचबरोबर अंगणवाडी मुख्य सेविका, त्याचबरोबर पाहू शकता समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत सुद्धा इंग्लिश जे आहे हे याच पद्धतीचं पॅटर्नचं असतं. त्यामुळे जे TCS पॅटर्ननुसार जे इंग्लिश आहे या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने जे आहे प्रश्न येण्याची शक्यता आहे, तयारी केली जाऊ शकते. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्यासाठी आणि नोट्स मिळवण्यासाठी नोकर भारतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स प्राप्त करण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.